नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त अशी चटपटीत चमचमीत आणि अगदी चौपाटीवर मिळते तशी पाणीपुरी कशी बनवायची तेही घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी आणि सर्वात सोप्या पद्धतीनं हे पाहणार आहोत। तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, इथे मी 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे। 9 ते 10 चिंचेचे तुकडे घेतलेले आहेत। 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मूठभर पुदिना घेतलेला आहे। चवीनुसार मीठ म्हणजे साधारण 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा पाणीपुरी मसाला घेतलेला आहे। आता चिंच आणि गूळ आपण भिजत घालणार आहोत। मी कोमट पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला पटकन बनवायचे आहे त्यासाठी। तुम्हाला जरा वेळ असेल तर तुम्ही 1 तासभर भिजत ठेवलं तरी चालेल, थंड पाणी वापरलं तरी चालेल। पहा, आपण 5 मिनिट भिजत घालणार आहोत। तोपर्यंत आपण मिरची आणि पुदिना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। पहा, तुमच्या आवडीनुसार तिखट कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। पहा, मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे मिरची आणि पुदिना। आता मी ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीनं माठातलं म्हणजे डेऱ्यातलं, तुम्ही काय जे म्हणतात मडकं, माठ, डेरा, त्याच्यातलं 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साधारण अर्ध पातेलं पाणी। आणि विरघळलेल्या गुळाचं पाणी देखील त्याच्यामध्ये गाळून मी ॲड केलेलं आहे। आता चिंचेचं पाणी देखील ॲड करूयात। मी चिंच गूळ म्हणजे आंबट तिखट पाणी एकत्रच बनवणार आहे। पहा, असं प्रेस करून चिंचेतलं छान असं पाणी काढून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून पुदिना आणि मिरची हे देखील प्रेस करून गाळून घ्यायचं। आता मीठ ॲड करायचं आहे, पाणीपुरी मसाला ॲड करायचा, छान असं ढवळून घ्यायचं। अशा पद्धतीने आपलं मस्त असं पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे। तुम्ही गोड पाणी आणि तिखट पाणी देखील वेगळं करू शकता, चिंच गुळाचं पाणी सेपरेट करू शकता आणि तिखट पाणी वेगळं करू शकता। तर पहा, मी तळायच्या पुऱ्या आणल्या होत्या, म्हणजे रेडीमेड ज्या मिळतात त्या, आणि घरी आणून त्या तळलेल्या आहेत। पहा, अशा टिचक्या मारून छान असं जी पातळ बाजू असते त्या बाजूने फोडून घ्यायच्या मस्त अशा। आमच्या घरामध्ये मला सगळ्यात जास्त पाणीपुरी आवडते आणि शौर्याला देखील आवडते, पण शौर्याच्या तोंडात हा गोलगप्पा बसत नाही, त्यामुळे शौर्य आमचा वाटीमध्ये काला करतो, त्याच्यावरती कांदा, शेव, कोथिंबीर टाकतो, पाणी टाकतो आणि चमच्याने फस्त करतो। तर पहा, पुऱ्या फोडून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात आणि आता आपण जे पाणी बनवलं होतं ते पाणी ॲड करूयात। एकदम मस्त पाणीपुरी होते आणि कसं गाड्यावरती जाऊन किती खाणार, पोट भरून खाऊ शकत नाही। घरी बनवल्यानंतर आपण पाहिजे तेवढी पाणीपुरी खाऊ शकतो, तेही साध्या सोप्या पद्धतीनं। पहा, मी आता शेव टाकून घेतली, कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे। अशा पद्धतीनं आपली मस्त अशी चटपटीत चमचमीत पाणीपुरी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। आणि अशाच नवनवीन चमचमीत चटपटीत रेसिपीचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त चटपटीत रेसिपीसोबत। चला तर मग मस्त अशी पाणीपुरी फस्त करूयात। धन्यवाद।